आत्या कशा पायी देवाला त्रास द्यायला लागलासा? आता हात जोडून काय बी उपयोग नाही. खरंच देव तुमचं काय बी ऐकणार नाही का माहितीये? खरं आता समदा खेळ खल्लास झालाय. आता तर समजा माझ्या मनासारखंच घडायला लागलंय. देवा पावलास रे बाबा, समजा माझ्या मनासारखं व्हायला लागलंय. काय बोलतेस तू? तुझी हिम्मत कशी झाली परत या घरात पाऊल ठेवायची? अगं सानिका, खरं तेच बोलायला लागले मी. आता देव तुमची काडीची बी मदत करू शकणार नाही बघा. कारण तुमची लाडकी श्रावणी आहे का नाही, ती आता देवाकडेच गेली. हे जग सोडून गेली तुमची श्रावणी. आता या स्वीटी शिवाय तुम्हा कोणाला वालीच उरला नाहीये दुसरा. कळते ना? आत्या श्रावणी बद्दल बोलायची हिम्मत कशी झाली ग तुझी? कोण समजतेस कोण तू स्वतःला? मी कोण समजतो? हा मी कोण? तुम्ही माझ्यावर हात उघडायला सा? एवढी हिंमत झाली तुमची? आता 2-3च मारल्यात. आत्ताच्या इथनं निघाली नाहीस ना तर हे थोबड सुजवून बाहेर पाठवेन. चल निघ इथून. आणि श्रावणीला काय बी होणार नाही हे लक्षात ठेवा. असं ठीक आहे. मग माझ्यावर तुम्हाला विश्वास नाही ना? एक काम करा, तुमच्या पोराला फोन करा, शुभूला फोन करा की सांगाल का तुम्हाला तुमची श्रावणी जिवंत आहे का गेली ते? थोबड बंद ठेवा कार्टे. आणि श्रावणीला काय म्हणजे काय बी होणार नाही. आम्हाला आमच्या देवावरती आणि आमच्या अंबाबाईवरती पूर्ण विश्वास आहे. मग आता तोच विश्वास आता तुटून जाणार आहे. विचारा की एकदा फोन करा की शुभूला विचारा ना, कळलं तुम्हाला. स्वीटे, आता तोंड बंद नाही ठेवलंस ना तर तुझी अमंगल जीभ कापून तुझ्या हातात ठेवेन. चल निघ. जाणार नाही. काय करा ना? सोडा मला. चल सोडा. चल म्हटलं ना तुला. सोडा बोललो का मी? सूट समदे माझ्यावर हात उचलायला लागलेत. तुम्ही माझ्या कानाखाली मारायचं बाकी होतं, आता झालं. ही पण कसर भरून काढली तुम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा मार मी कधीच विसरणार नाही. विसरू बी नकास. आणि विसरण्यासाठी मी तुला मारलंच नाही. पुन्हा जर अशी फालतू हिम्मत केलीस ना तर याच्यापेक्षा वाईट हाल करे ना तुझे. काय ग श्रावणी म्हणजे कोण वाटली ग तुला? हा, ते आमच्या साहेबाची पोरगी आहे. तिला वाईट साईड सारखं बोलत असते. कशी हिम्मत कशी होते तुझी? आणि स्वीटे, एक चांगलं ध्यानात ठेव, परत या घरला तुझा पाय काय तुझी सावली सुद्धा पडू देणार नाही मी. चल निघ इथून. आणि पुन्हा इथं फिरकायचा बी विचार करायचा नाही. निघ म्हटलं ना तुला. निघ. ही बाई कोण का असेल पण अगदी देवासारखी धावून आल्या. हिचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार.
मॅडम, आज खरंच तुमच्यामुळे मिनिस्टरच्या मुलीला रक्त मिळालं आणि तिचा जीव वाचला. आणि जितक्या प्रेमाने तुम्ही तिचा हात धरलाय ना, त्यावरून तर असंच वाटतंय की तुम्ही तिच्या आईच आहात. बघा तिच्याकडे. कोण असेल की बाई आणि आता कुठे शोधायचं तिला? डॉक्टर 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 एक मिनिट. आमच्या पेशंटला जिने रक्त दिलं त्या बाईबद्दल मला जरा तुम्हाला विचारायचं होतं. ती बाई कोण आहे, कुठे गेली? मला जरा तिला भेटायचंय. मॅडम, आम्ही त्यांना ओळखत नाही, पण या खरोखर या कठीण प्रसंगात त्या आपल्यासाठी देव माणूस म्हणून होत्या. हो, म्हणूनच मला जरा विचारायचं होतं की त्या कोण आहेत, कुठून आल्या, काय? आय एम सॉरी मॅडम, पण त्या थोड्या वेळापूर्वीच म्हणजे अगदी काही सेकंदापूर्वीच पेशंटच्या रूममधून इथून निघून गेल्या. निघून गेल्या? अरे बापरे, मग आता कसं शोधणार हो मी त्यांना? डॉक्टर, श्रावणीची तब्येत आता कशी आहे? काय स्टेटस आहे? इन्स्पेक्टर रुद्र, काळजी करण्यासारखं काही नाहीये. असं समजा की त्या मृत्यूच्या दारातून परत आल्या. शी इज अ फायटर. सिस्टर, या फाईलमध्ये ज्या बाईने पेशंटला ब्लड दिलंय तिच्या सगळे डिटेल्स आहे. जरा लॅबमध्ये जाऊन व्हेरीफाय करून घ्या. ओके. एक्सक्यूज मी. नक्कीच काहीतरी काळबेर आहे. मला शोधून काढायलाच लागणार की ही बाई कोण आहे. असं ती नर्स. थांब ना जरा. आता जी बाई आमच्या पेशंटला रक्त देऊन गेली ती बाई, तिच्याविषयी मला जरा थोडी माहिती हवी. म्हणजे ती कोण होती? ती कुठे गेली आता? काहीतरी मला तिच्याबद्दल माहिती सांग ना. पण मॅडम, तुम्ही हे सगळं मला का विचारताय? आणि अशीही कोणाची वैयक्तिक माहिती मी नाही देऊ शकत. आणि ती फाईल इथे गपचूप. माहिती देऊ शकत नाही म्हणे. उद्या मला. सीता? त्या बाईचं नाव सीता आहे? हा काय योगायोग आहे? श्रावणीच्या आईचं नाव वैदेही आणि वैदेहीचा अर्थ सीता. याचा अर्थ वैदेही जिवंत आहे आणि तीच श्रावणीला रक्त देऊन गेली. असं असेल तर मला ती बाई शोधायलाच लागेल. एक्सक्यूज मी मॅडम, अशी कोणाचीही फाईल ओढून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. मला जरा थोडी तिच्याबद्दल माहिती दे ग. म्हणजे तिने कुठल्या रंगाचे कपडे घातले होते, ती कुठे गेली, काय थोडं पाहिलंस का तिला? ती कशी दिसत होती? काहीतरी सांग बाई मला. मॅडम, त्यांनी हिरव्या रंगाची सुती साडी नेसली होती, पण चेहरा मी कसं सांगू शकते? त्यांनी आपला चेहरा ना त्या साडीच्या पत्राने पूर्णपणे झाकला होता.